नमस्कार मंडळी. मी डॉक्टर अजय पवार पुन्हा एकदा सारथी नॉलेज हब आपल्या या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ देखील आपल्या सर्वांसाठी, भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आधार अपडेट आपण घर बसल्या कशा पद्धतीनं करू शकतो याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि जर व्हिडिओ जर आवडला तर शेअर करायला देखील विसरू नका. तर मित्रांनो, नुकतंच शासनाने एक धोरण जारी केलं आणि त्या धोरणानुसार एक ऍप तयार केल्या जात आहे आधार संबंधीचं. आणि त्या ऍपद्वारे आपण आपला जो आधार अपडेट जो करायचा आहे तो आपण अगदी घर बसल्या करू शकतो. मित्रांनो, जर आपण पाहिलं की आधार अपडेट करण्यासाठी जर आपण एखाद्या त्या आधार सेंटरवर जर गेलो तर लांबच लांब रांगा असतात, मोठा मनस्ताप सहन करावा लागतो, अगदी अख्खा दिवस आपला त्यामध्ये जातो. आणि यानंतरही कधीतरी एखाद्या वेळेस जर साईट जर क्रॅक जर झाली तर आपल्याला आपलं जे होणारं काम आहे ते देखील त्या दिवशी ते पूर्ण होत नाही आणि पश्चातापाशिवाय आपल्या हाती दुसरं काही लागत नाही. तर मित्रांनो, आता या सगळ्या ज्या अडचणी आहे या सगळ्या अडचणी तुमच्या दूर होणार आहे आणि शासन जे एक ऍप तयार करते ते लवकरच लॉन्च होते. त्यामध्ये आपल्याला आधार अपडेट करता येणार आहे, ज्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर असेल, तुमचं नाव असेल, पत्ता असेल, या सर्व गोष्टी तुम्ही घर बसल्या अपडेट करू शकता. म्हणजे तुमचा हा मोठा त्रास या ठिकाणी वाचणार आहे. तर मित्रांनो, हे जे ऍप आहे ते वापरायच्या वेळेस तुम्हाला सर्वात आधी काय करायचं, ते ऍप इन्स्टॉल करायचं. ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा आधार नंबर आधार नंबर त्या ठिकाणी टाकायचा, लॉग इन करायचं आणि त्यानंतर त्याच्यावर एक ओटीपी पाठवला जाईल आणि तुम्हाला 6 अंकी डिजिट जो आहे तो तुमचा पिन म्हणून वापरायचा, जसा आपण एटीएम साठी वापरतो तसा. म्हणजे हा 6 अंकी डिजिट तुम्हाला डिजिटचा जो पिन आहे तो तुम्हाला तयार करायचा आणि तिथून पुढे आधार नंबर आणि 6 अंकी डिजिट पिन टाकून तुम्ही ते लॉग इन केव्हाही करू शकता. तर मित्रांनो, ते आधार अपडेट मोबाईल अपडेट जर करायचं तर त्या संबंधीच्या काही तुमच्याकडे स्टेप आहेत, त्या स्टेप सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगणार आहे. बऱ्याच जणांचा मोबाईलच आधारला लिंक नाही, किंवा आता तो नव्याने तयार करायचा, किंवा काहींचा जुना मोबाईल हरवलेला असतो, कोणाचं कार्ड बंद पडलेलं असतं आणि तो नंबर मात्र त्या आधार कार्डला अटॅच असतो आणि मग अशा वेळेला आपली फजिती होते. आणि त्यामुळे आता हे आपण घर बसले देखील कशा पद्धतीने करू शकतो बघा. आता काय करायचं, पिन टाकून आता ऍप मध्ये आपण आता लॉग इन केलेलं आहे. त्यानंतर तिथं सर्व्हिसेस नावाचं ऑप्शन येईल, त्यामध्ये माय आधार अपडेट हे ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करायचं. आता तिथं नंबर अपडेटचं जे पहिला जो पर्याय त्याच्यावर पुन्हा क्लिक करायचंय. त्यानंतर आताचा जो तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आणि ओटीपी येईल तुम्हाला, तो व्हेरीफाय करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला आता नवीन मोबाईल नंबर जो तुम्हाला आता अपडेट करायचा आहे तो तिथं टाकायचा आणि त्याचा देखील ओटीपी व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर या फेस ऑथेंटिकेशन येईल. म्हणजे काय होईल, आता कॅमेरा येईल, त्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला बघायचंय आणि एकदा डोळे मिटवायचे आणि उघडायचे, मग तुमचं फेस ऑथेंटिकेशन देखील होऊन जाईल. त्यानंतर पेमेंटवर जायचं, तिथं तुम्हाला 75 रुपये शुल्क तुम्हाला ऑनलाईन भरायचंय आणि एवढं केलं की तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल. अशाच पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय की नाव, पत्ता यासाठीचे वेगवेगळे ऑप्शन राहील, त्या ऑप्शन मध्ये जाऊन तुम्हाला तुमचा आधार अपडेट करता येईल. तर अशा पद्धतीने आपण हे जे ऍप आहे याचा फायदा घेऊ शकतो. यामुळे आता आपल्याला बाहेर कुठे आधार सेंटरला जाऊन नंबर लावायची गरज नसणार नाही, तिथं 100-200 रुपये द्यायची गरज असणार नाही. अगदी घर बसल्या आपण 24 तासात कधीही आपण हे काम करू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला जर असेल तर नक्की शेअर करा आणि आपलं जे चॅनल आहे सारथी नॉलेज हब, या चॅनलवर आपण विविध प्रकारची माहिती देत असतो. ही अशीच माहिती मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.